त्याच्यामुळे घे ना, चांगलं असलं काय हरकत नाही ना. चालेल मग काय घेऊन टाकतो, जाऊ दे. हा लावून जर उपयोग नाही, आम्हाला खर्च एवढा करून सुद्धा उपयोग नाही. आणि मुख्यमंत्र्यांना 12 रुपयाला घोषणा केली, ते आम्हाला मान्यच नाही ना. कमीत कमी 2,000 तरी पाहिजे. बस आता किती एकर कांदा होता? 3 एकर कांदा होता. किती खर्च आला? खर्च आले 2 लाख रुपये. हातात आले 50,000. तोट्यात नाही तर काय. आणि खतायला भाव काय त्यांचे 2-3 हजार रुपये कोणीची किंमत आहे. त्याच्यात तर हिऱ्या भेटतच नाही. हिऱ्या तर दुकानदार डायरेक्ट स्टॉकच दाबून ठेवत्या. हिऱ्या मागायला गेलो का नाहीच म्हणत्या, आणि जास्त पैसे दिले का लगेच द्या. त्यांनी चौकशी करायला पाहिजे ना खतावाले सुद्धा. या कांद्याला खत सुद्धा भेटलेले आम्हाला, इतकी हालत बेकार झाली होती. आता मार्केट वाढवा देऊ. बाजार बाजार काय आता 700, 800, 500, 600 काय परवडत त्याच्यामध्ये. पण आता हे ठेवून उपयोग नाही ना काही. हाय ते घडत नाही, काही नाही. घोषणा केली 12 रुपये 35 पैसे भाव देऊ, परवडते आपल्याला? नाही, मान्य नाही आम्हाला, परवडतच नाही शेतकऱ्याला काही. आम्हाला आम्ही आज उन्हात आणत ताळमळ करतो, दिवसभर काम करतो, राबराबतो, तरी आम्हाला काहीच परवडत नाही. आमच्या पोटाचं सुद्धा मिळत नाही आम्हाला. तेव्हा शेतीत कसं काय उत्पन्न नाही करायचं, आम्ही खर्च कसं करायचा शेतकऱ्यांनी. त्यांच्या 2,000च्या पुढेच भाव दिला पाहिजे शेतकऱ्याला, तरी परवडत नाही. पण मग मान्य 2,000च्या पुढे गेलाच पाहिजे भाव. ती आम्हाला मुख्यमंत्र्यांनी किती घोषणा केली, शेतकऱ्याला मान्य नाही. आम्हाला मान्य नाहीये, कारण आम्हाला परवडतच नाही. एवढं उन्हात राबतो आम्ही, दिवसभर कष्ट करतो, काहीच मिळू शकत नाही ना आम्हाला त्याच्यामध्ये. शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही देते ते. मग शेतकऱ्यांनी काय करायचं?